शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खुश खबर. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या ठिकाणी कापसाच्या भावात झाली वाढ. त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिना लागणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये दरवाढीची कशा पद्धतीने शक्यता आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, एकदा अकोल्याची आकडेवारी दाखवतो तुम्हाला. कापसाची आवक डिसेंबरमध्ये 31.45% घटली. घटलेल्या आवकचा बाजारभाव शेतकरी व उद्योगावर परिणाम होणार. होय शेतकरी मित्रांनो, खामगाव जिल्हा बुलढाणा. देशात डिसेंबर 2025 मध्ये कापसाची आवक, ही देशाची आवक आहे मित्रांनो, डिसेंबर 2024च्या तुलनेत 31.45% घटल्याचे स्मार्टच्या अहवालात समोर आले आहे. कापूस उत्पादन, साठवणूक व विक्री साखळीतील या घटनेचा परिणाम देशातील कापूस बाजारपेठ, भाव स्थिती तसेच कापूस आधारित उद्योगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील बाजारभावाचा आढावा. अकोला येथे बाजारपेठेत मागील 3 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील कापसाच्या सरासरी दरामध्ये मोठी तफावत सध्या दिसून येत आहे. मित्रांनो, तसा जर विचार केला तर जवळपास कापूस हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे व्यावसायिक पीक असून त्याला व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक पातळीवर चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारत हा कापूस उत्पादनात 3ऱ्या क्रमांकावर असून जागतिक कापूस उत्पादनापैकी सुमारे 25% कापूस उत्पादन भारतात होते. त्यामुळे देशांतर्गत कापसाच्या आवकमधील चढउताराचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही जाणवतो. मित्रांनो, जवळपास फेब्रुवारी 2023ला अकोल्याला 8,159चा भाव होता. फेब्रुवारी 2024ला 6,964, तर फेब्रुवारी 2025ला 7,084. मित्रांनो, या आकडेवरून कापसाच्या दरामध्ये सातत्याने स्थिरता नसल्याचे स्पष्ट होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे. मित्रांनो, पुढील काळात दरवाढीची शक्यता. होय शेतकरी मित्रांनो, कापसाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने पुढील महिन्यात कापूस दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, उत्पादनात घट, हवामान व खर्च कारणीभूत. अनेक कापूस उत्पादक भागात गतवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळला, यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कीड व रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चात वाढ तसेच मजुरी टंचाई याचा फटका कापूस उत्पादकांना बसला. काही भागात पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादन घटले, तर अनेक शेतकऱ्यांनी कमी भावाच्या भीतीने कापूस साठवून ठेवण्याचा मार्ग स्वीकारल्याने बाजारात आवक कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे. मित्रांनो, याचाच परिणाम पुढे होणार आहे. किमान आधारभूत किंमत जाहीर करा तरी शेतकरी संभ्रमात. केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत 7,710 रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे. मात्र खुल्या बाजारात मिळणारे दर, खरेदी केंद्राची मर्यादित उपलब्धता आणि उशिरा होणारी खरेदी यामुळे अनेक शेतकरी अद्यापही संभ्रमात आहे. पुढील काळात दरवाढीची शक्यता कायम आहे. मित्रांनो, आता तुरीच्या बद्दल थोडक्यात माहिती. मित्रांनो, अकोला येथे बघा 8,500पर्यंत तुरीची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. तूर मित्रांनो काही ठिकाणी 9,000च्या पार झालेली आहे. मित्रांनो, स्क्रीनवर बघा मलकापूर येथे 9,010 पर्यंत तूर गेलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, कापसाचा विचार केला तर हे बघा एक पावती आहे 8,055ची पावती आहे. विनायक आत्माराम काठोळे म्हणून शेतकरी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक पावती आहे ज्याच्यामध्ये 8,095 रुपये अकोल्यालाच या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे. काही पावत्या अजून आपल्याकडे यायच्या बाकी, त्या आल्यावर दाखवतो. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त 8,205 रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे. किमान दर 7,975, सरासरी या ठिकाणी 8,125चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड, रवळगाव रोड, सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त कापूस भाव 8,185 पर्यंत जाताना दिसत आहे. सरासरी भाव 8,085, तर किमान 7,870 ते फर्दर कापसाला या ठिकाणी 7,070चा भाव चालू आहे. वरोरा शेगाव येथे जास्तीत जास्त मित्रांनो 8,050 रुपयाचा भाव चालू आहे. पुढील बाजार समित्या पटापट बघूया मित्रांनो. हिंगणघाट जास्तीत जास्त 8,185 रुपये. सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,185 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,150 रुपये. त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर मांढळ जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर
पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,305 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,080 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू 8,188 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,001 रुपये. त्यानंतर मित्रांनो पारशिवनी जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो सावनेर जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर मित्रांनो अमरावती जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धारूर बीड खाजगी बाजार 7,960 रुपये. वसमत परभणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,810 रुपये. पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 8,050 रुपये. दररोजच्या अशाच माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जाताना लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.